डॉक्टर बाविस्कर, केईएमच्या संदर्भामध्ये आता आपण पाहतो आहोत बातम्यांमध्ये सातत्यानं केईएमचं नाव चर्चेत आहे, कारण तिथे 4 डॉक्टरांना डेंगीची लागण झाल्याचं आपल्याला कळतं आणि बीएमसीनं केईएमला नोटीसही त्या संदर्भातली बजावलेली आहे. काय नेमकी परिस्थिती आहे तिथली? ही सर्वप्रथम मी सांगतो की अत्यंत धक्कादायक बाब आहे की केएम सारख्या वेल नोन हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे एवढे केसेस आढळावे. डेंग्यूचा प्रादुर्भाव तर तसा दरवर्षीच असतो मुंबईमध्ये, पण यावेळेस आमची एक डॉक्टर श्रुती खोब्रागडे हिचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे आणि डेंग्यूमुळे डॉक्टरांमध्ये, नुसतं पेशंटमध्येच नाही, डॉक्टरांमध्ये सुद्धा एक भीती आणि क्रोधाचं वातावरण आहे सध्या. तर मार्डने याबद्दल बरीच पावलं उचललेली आहे. आम्ही आमच्या डीन मॅडमशी संपर्क साधलेला आहे, त्यांच्यासमोर काही लेखी स्वरूपात मागण्या दिलेल्या आहे. त्यांच्यावर त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. केएम हॉस्पिटलमध्ये साफसफाई एकदम जंगी प्रमाणावर सुरू करावी याचा आग्रह आम्ही धरला होता आणि त्या हिशोबाने काम चालू झालेलं आहे. त्याचबरोबर क्लीन केईएम कॅम्पेन म्हणून ही एक कॅम्पेन आम्ही स्टुडंट्सने राबवलेली आहे, ज्यामध्ये रेसिडेंट डॉक्टर्सला त्यांच्या हॉस्टेलमध्ये, कॉलेज प्रिमायसिसमध्ये इन्स्ट्रक्शन्स देणारे काही पॅम्पलेट्स आम्ही लावलेले आहेत. त्या पॅम्पलेट्समध्ये आम्ही त्यांना सांगितलं आहे की डेंग्यूची रोकथाम कशी करायची. अशा स्वरूपाची आम्ही पावलं उचलतो आहे. पण तरी काही मूलभूत रिपेअर्सची जी कामं आहेत ती लवकरात लवकर झाली पाहिजे, जेणेकरून वॉटर लॉगिंग जे असतं ते वॉटर लॉगिंग होणार नाही आणि जी जंतांची पैदास आहे, डासांची पैदास आहे ती कमी होईल आणि डेंग्यूचं जे प्रसार आहे तो थांबेल. बरोबर आहे. अगदी डॉक्टर बाविस्कर, मुळात हा मुद्दा असा आहे की ज्यावेळेला रुग्णांना आजार होतो तेव्हा खरं म्हणजे हे सगळे रुग्ण हॉस्पिटलमध्ये येतात. केईएम सारखं रुग्णालय गरीब रुग्णांसाठी खरं म्हणजे आधार मानलं जातं, पण त्याच ठिकाणी जर डेंगीची लागण होऊ लागली तर लोकांनी कोणाकडे जायचं, रुग्णांनी कोणाकडे पाहायचा असा मुद्दा आहे. आत्ता तिथे 4 डॉक्टरांना लागण झाली म्हणून जर क्लीन केईएम सारखं कॅम्पेन तुम्ही हाती घेतलं असेल तर ते मला वाटतं मुळात चुकीचं आहे. ह्याच्या आधीपासून खरं करायला पाहिजे होतं. या संदर्भात काय तुमची भूमिका असेल? नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. ही जी क्लीन केईएम कॅम्पेन आहे ही फक्त रेसिडेंट डॉक्टर्सला काही झालं त्यामुळे नाही आहे. ही कॅम्पेन जी आहे ही सर्व पेशंट्सलाही त्याचा फायदा होईल, कारण की शेवटी डेंग्यू एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णापर्यंत पसरतो. डॉक्टर ज्याचा वावर असतो वॉर्डांमध्ये त्याला लागवड कुठून होते? डेंग्यूच्या रुग्णापासून होऊ शकते किंवा रुग्ण देखील त्यामुळे रिस्कमध्ये असतो, ॲट रिस्क असतो. तर म्हणून जेणेकरून डेंग्यूची जर प्रसार जर थांबला, आपण लोक म्हणतो की शहरात घाण करतात, पण घाण कोण करतं? लोकच करतात. म्हणून जर लोकांना पण जर आपण ते तसं एज्युकेट केलं तर नक्कीच त्यात फरक पडणार आहे. आणि प्लस जे धोरणात्मक निर्णय आहे त्यासाठी तर आम्ही आग्रह धरलेलाच आहे की आणि ह्या निर्णयाने फक्त डॉक्टरांचाच नाही तर पेशंट्सचाही फायदा होणार आहे. अगदी बरोबर आहे. धोरणात्मक निर्णय काही केले पाहिजेत, लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, हे बरोबर आहे. हाच मुद्दा घेऊन मी आता डॉक्टर अविनाश भागवतांकडे जाणार आहे. अविनाश भागवत हे ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी आहेत. ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं त्यांचं काम आहे. सरकारचे, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून ते आता आपल्याशी बोलतील. डॉक्टर भागवत, आता मला सांगा की तुम्ही डेंगीच्या संदर्भामध्ये जेव्हा सगळं सर्वेक्षण करत असता किंवा पाहणी करत असता, त्याचे रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत येत असतात, तेव्हा आता हा जनजागृतीचा जो मुद्दा आला, तो जनजागृती करण्यासाठी म्हणून प्रशासनाच्या पातळीवरती तुम्ही कशा पद्धतीने उपाय करता? आमच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळजवळ 5 ते 6 उपकेंद्र असतात आणि त्या उपकेंद्रामध्ये एक ANM, MPW आणि आशा, अंगणवाडी ताई असं एक स्ट्रक्चर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या गावामध्ये असतं. आणि दैनंदिनमध्ये त्या आरोग्य कर्मचाऱ्याला 40 घरांची सर्वेक्षण करावं लागतं. 40 घरामध्ये जाऊन प्रत्येकाला विचारणं आणि त्याच्या साठवलेल्या पाण्याचे जे साठे आहेत त्याची पाहणी करणं. त्याला मी एक टॉर्च दिलेली असते आणि टॉर्चमध्ये स्वच्छ पाणी म्हणजे संडासाठी वापरणारं जे पाणी असतं त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, ते तसं साठवलं जातं. आणि म्हणून तो आरोग्य कर्मचारी त्या घरात जाऊन त्या डेंग्यूच्या अळ्या आहेत का याची पाहणी करतो आणि असतील तर त्या खाली करून त्याला सूचना देतो. अशा पद्धतीनं दर दिवशी 40 घरं पाहणी करायची आणि त्यामध्ये आठवड्याभरातनं एकदा त्याला एक फॉर्म दिला जातो, तो S फॉर्म असतो. तर S फॉर्मवर अशा विविध आजारांच्या लक्षणांचे रुग्णांची यादी ती प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आठवड्यातून एकदा पाठवायची. आणि त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी जेव्हा OPD करतात तेव्हा त्या वैद्यकीय अधिकारी आलेले पेशंट वेगवेगळ्या आजारांचे ते एकत्रित करून तो P फॉर्म असतो, P
पी आणि एस फॉर्म असा एकत्र करून आम्ही तालुका स्तरावर देतो. तालुका स्तरावरनं त्या फॉर्मचं वेगवेगळ्या आजारांचं वर्गीकरण करून जिल्हा स्तरावर पाठवतो आणि जिल्हा स्तरावरनं स्टेट लेवलला जातो आणि स्टेटवरनं सेंटरकडे जातो. म्हणजे तो फॉर्म आल्यानंतर आमच्या लक्षात येतं वैद्यकीय किंवा ट्रिगर्स म्हणजे त्या भागामधून एखाद्या सतत तापाचे पेशंट येत आहेत का, येत असेल तर त्याच्यावर कंट्रोल करणं, ते लोकांना समजून सांगणं, आरोग्य शिक्षण देणं आणि या आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून लोकांनाही पटतं आणि लोक मग अशा स्वच्छ पाण्याचे साठे खाली करतात. एक दिवस ड्राय डे म्हणजेच कोरडा दिवस पाळतात. ग्रामपंचायतीला आम्ही आवाहन करतो आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं सहकार्य मिळतं आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मॉनिटरिंग असल्यामुळे त्या ठिकाणी यश आम्हाला निश्चितच मिळतं आरोग्य विभागाला. ग्रामीण भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं मॉनिटरिंग आहे असं तुम्ही म्हणता आहात. प्रशासकीय पातळीवरती तुम्ही सगळे प्रिकॉशन्स घेता, सर्वेक्षण करता, पाहणी करतात. हाच मुद्दा घेऊन आता डॉक्टर समीर दलवाईंकडे जाणार आहे. डॉक्टर समीर दलवाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते जरी असले तरी आजच्या कार्यक्रमामध्ये ते पक्षाचे प्रवक्ते म्हणून कमी बोलतील पण डॉक्टर म्हणून अधिक बोलतील असं मला वाटतं, कारण ते स्वतः चांगले बालरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टर दलवाई, मला सांगा, डेंगीसारखा प्रादुर्भाव म्हणजे डेंगीची लागण समजा मुलांमध्ये, छोट्या मुलांमध्ये झाली तर काय नेमकी पथ्य पाळायला पाहिजेत? तर तुम्ही बरं झालं ओळख सांगून दिली, कारण मी माझा व्यवसाय हा डॉक्टरचाच आहे आणि तोच मला ठेवायचा आहेच, पुढे तोही सुरू ठेवायचा आहे. तर मुलांचं आपण बघत असताना एक मला गोष्ट इकडे म्हणायची आहे की माध्यमातून ह्या गोष्टी डिस्कस करणं खूप गरजेचं आहे. कारण पालकांनी जेव्हा असं वर्तमानपत्रात वाचतात की अमुक अमुक रुग्ण डेंगीमुळे मरण पावले वगैरे, त्याच्यामुळे खूप भीती वाटते. तर मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की डेंगी हा आजार झाला तर अगदी म्हणजे काय एंड ऑफ लाईफ असं अजिबात नाही. मलेरिया जसा होतो तसा डेंगी होतो, कुठलाही व्हायरल इन्फेक्शन होतो तसा डेंगी होतो. पण डेंगीची काही लक्षणं आहेत जी आपल्याला ओळखायला हवी आणि त्या लक्षणात असं आहे की जर त्या मुलाला ताप असेल, जर त्या मुलाला दम लागत असेल, जर त्या मुलाची लघवी कमी होत असेल किंवा सारखं पोटात दुखत असेल तर आपण तिकडे आपलं लक्ष तिकडे जातं. पण प्रत्येकच आजारात ताप, सर्दी असंही होतच असतं. आता डेंग्यूमध्ये दोन प्रकार असतात, एक प्रायमरी डेंग्यू आणि एक दुसऱ्यांदा जेव्हा डेंग्यू पलटतो, काही दिवसानंतर जर डासाने परत तुम्हाला चावलं तर आपण डॉक्टर म्हणून आपल्याकडे पेशंट येतात, त्यांना ताप, सर्दी वगैरे असतं. आम्ही त्यांना एक सांगतो फक्त की तुम्ही प्लेटलेट काउंटच्या पाठी धावू नका, ब्लड टेस्टच्या पाठी जास्त धावू नका. कारण जरी डेंग्यू असेल तरी एक लक्षात घ्या, डेंग्यूच्या मुळे अपघात कधी होतो, जर अंगात तुमच्या पाणी नसेल तर, जर तुम्ही डिहायड्रेटेड असाल तर, म्हणजे अंगातलं शरीरातलं जे पाणी असतं तेवढं जर व्यवस्थित असेल तर डेंग्यूमध्ये प्लेटलेट काउंट कमी होऊन सुद्धा रुग्णाला कॉम्प्लिकेशन होत नाही. म्हणून माझ्याकडे जर ताप असताना पहिल्या दुसऱ्या दिवशी जर रुग्ण आला तर मी त्यांना सांगतो, बाबा चेक केल्यानंतर सर्व ठीक वाटतंय, फक्त मूल खातंय की नाही याच्याकडे लक्ष द्या. आता प्रत्येक आई म्हणते माझं मूल खात नाही. आता हे मूल खातंय की नाही कसं ओळखायचं? मी त्यांना विचारतो, मूल लघवी किती वेळा केलं सकाळपासून मुलाने? आणि जर नेहमी जेवढी लघवी करतो तेवढं जर मूल लघवी करत असेल म्हणजे मुलाच्या शरीरात व्यवस्थित पाण्याचा पुरवठा आहे, डिहायड्रेटेड मूल नाही. आणि जर व्यवस्थित लघवी करायची असेल तर त्याला 2-2 तासानंतर काहीतरी मुलाने खायला प्यायला पाहिजे. मग ते काही खाऊ दे, घरातलं जे आपण बनवतो ते सर्व देऊ शकतो, अगदी इलेक्ट्रॉल पाणी म्हणजे साखर मिठाचं पाणी सुद्धा पाजू शकतो. तेव्हा जर मूल खात असेल, मूल खेळत असेल, मूल म्हणजे हसत असेल तर काळजी करायची गरज नाही, असा हा मला मुद्दा मेन असं सांगायचं. अगदी बरोबर आहे की मुलांच्या संदर्भामध्ये तुम्ही हे प्रामुख्याने सांगितलेलं आहे की काय नेमकी काळजी घ्यायला पाहिजे आणि घाबरून जाता कामा नये. डेंगी झाला म्हणून लगेच वैद्यकीय चाचण्यांच्या पाठीमागं लागू नये, हा मुद्दा तुम्ही खरं म्हणजे चांगला उपस्थित केलेला. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यातही बोलायचं आहे, पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.